नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण येणाऱ्या MPSC परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. मित्रांनो, तसेच आपण या व्हिडिओमध्ये मागील वर्षाचे प्रश्न देखील घेतलेले आहेत. म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि नवीन प्रश्न असे दोन्ही मिळून आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न कव्हर केलेले आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न क्रमांक पहिला आहे, खालीलपैकी भारताचे क्षेत्रफळ किती आहे? तर मित्रांनो, इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. जर तुम्हाला उत्तर येत असेल तर उत्तर तुम्ही लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे, जेणेकरून ह्या व्हिडिओसोबतच तुमचाही अभ्यास होऊन जाईल. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 32,87,263 चौरस किलोमीटर. तर भारताचे क्षेत्रफळ हे 32,87,263 चौरस किलोमीटर इतके आहे. लक्षात ठेवा. मित्रांनो, या व्हिडिओसोबतच तुमचा प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा देखील अभ्यास होणार आहे, कारण आपण या व्हिडिओमध्येच महत्त्वाचे असे प्रिव्हियस इयर क्वेश्चन देखील घेतलेले आहेत. तर दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अहमदनगर. तर महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर जिल्हा आहे. लक्षात ठेवा. आणि अहमदनगर जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे? तर 17,058 चौरस किलोमीटर इतकं अहमदनगर या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा मध्य प्रदेश या राज्यास लागून आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 8 जिल्ह्यांच्या सीमा. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांच्या सीमा या मध्य प्रदेश या राज्यास लागून आहेत. आणि मित्रांनो, तसंच सर्वात जास्त सीमा ह्या मध्य प्रदेश ह्या राज्यास लागून आहेत, हे देखील लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, खालीलपैकी महाराष्ट्राची उत्तर दक्षिण रुंदी किती आहे ते ओळखा. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 700 किलोमीटर. तर मित्रांनो, महाराष्ट्राची दक्षिण उत्तर रुंदी ही 700 किलोमीटर इतकी आहे. पुढचा प्रश्न, भारत हा आशिया खंडात कोणत्या ठिकाणी किंवा दिशेला येतो? तर याचं उत्तर आहे उत्तर पूर्व गोलार्धात. भारत हा देश आशिया खंडाच्या उत्तर व पूर्व गोलार्धात येतो. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राजस्थान. तर मित्रांनो, राजस्थान या राज्याचं भौगोलिक क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे. तर मित्रांनो, त्याच्यानंतर 2 नंबरला आहे मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेश या राज्याचं भौगोलिक क्षेत्र हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर आपल्या महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ आहे. म्हणजेच क्षेत्रफळाचा उतरता क्रम जर पाहिला तर राजस्थान 1 नंबरला, मध्य प्रदेश 2 नंबरला आणि आपलं महाराष्ट्र राज्य 3 नंबरला असा याचा उतरता क्रम येईल क्षेत्रफळाच्या दृष्टीने. आणि सर्वात कमी क्षेत्रफळ कोणत्या राज्याचं आहे असं विचारलं तर त्याचं योग्य उत्तर असेल गोवा. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने, भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने गोवा हे सर्वात लहान राज्य आहे आणि सर्वात मोठं राज्य आहे राजस्थान. हे तिन्ही पॉईंट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या अक्षवर्तीय विस्तारापैकी महाराष्ट्राचा अक्षवर्तीय विस्तार कोणता आहे ते ओळखा. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 15°44 उत्तर ते 22°6 उत्तर. तर मित्रांनो, हा आपला महाराष्ट्राचा अक्षवर्तीय विस्तार आहे. तसेच मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार देखील माहीत पाहिजे. तर महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार आहे 72°36 पूर्व ते 80°54 पूर्व. हा आपला महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार आहे. विस्तारावर या दोन्ही अक्षवर्त आणि रेखावृत्तीय विस्तारावर MPSCमध्ये मागेच प्रश्न येऊन गेलेले आहेत, म्हणून हा प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये प्रश्न जातो. पुढचा प्रश्न, भारताची प्रमाणवेळ खालीलपैकी कोणत्या रेखावृत्तावरून ठरते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 82°
30 सेकंद. तर मित्रांनो भारताची प्रमाण वेळ ही 82°30 या रेखावृत्तावरून ठरते. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 या रोजी झालेली आहे. तर त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जिल्हे, प्रशासकीय विभाग व तालुके यांची संख्या किती होती? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली 1 मे 1960 रोजी, त्यावेळी महाराष्ट्र राज्यामध्ये 26 जिल्हे, 4 प्रशासकीय विभाग व 229 तालुके अशी यांची संख्या होती. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या कोणत्या रेखावृत्ताच्या दरम्यान भारताचे स्थान योग्य आहे? तर योग्य उत्तर आहे 68°7 ते 97°25. मित्रांनो यावर MPSCमध्ये अजून प्रश्न विचारलेला नाही आहे. नक्कीच ह्यावेळेस MPSCमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर कोणत्या रेखावृत्ताच्या दरम्यान भारताचे स्थान योग्य आहे असं विचारलं तर 68°7 ते 97°25 असं याचं उत्तर येईल. तर लक्षात ठेवा हे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी महाराष्ट्राचा योग्य विस्तार कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार कमी आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हरियाल. पुढचा प्रश्न, बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960 याद्वारे कोणती 2 राज्ये निर्माण करण्यात आली होती? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. महाराष्ट्र व गुजरात. तर बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960द्वारे महाराष्ट्र व गुजरात ही 2 राज्ये निर्माण करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका कोणती आहे? तर योग्य उत्तर आहे इचलकरंजी. तर महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका ही इचलकरंजी बनलेली आहे. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या विधानावरून चुकीचं विधान कोणतं आहे ते ओळखा. तर पहिलं विधान आहे महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार दक्षिण उत्तर विस्तारापेक्षा अधिक आहे. आणि दुसरं विधान आहे भारताचा दक्षिण उत्तर विस्तार पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा अधिक आहे. तर मित्रांनो यावरून आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. दोन्ही बरोबर. तर मित्रांनो दोन्हीही विधान इथे बरोबर आहेत, म्हणून याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. दोन्हीही बरोबर. तोरणा या पर्वत शिखराची उंची किती मीटर आहे? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 1404 मीटर. तर मित्रांनो तोरणा या पर्वत शिखराची उंची ही 1404 मीटर इतकी आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे? त्याचं उत्तर आहे 720 किलोमीटर लांबीचा. तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा हा लाभलेला आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश या प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड सर्वात मोठा व हिंगोली सर्वात लहान असणारा जिल्हा आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद. तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड हा सर्वात मोठा व हिंगोली हा सर्वात लहान असणारा जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये राहते? तर योग्य उत्तर आहे 9.29%. पर्याय क्रमांक 1. तर 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या 9.29% लोकसंख्या ही महाराष्ट्रामध्ये राहते.
पुढचा प्रश्न, भारताच्या अतिपूर्वेकडील व पश्चिमेकडील राज्यात किती तास व किती मिनिटे याचा फरक आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1 तास व 56 मिनिटे. तर मित्रांनो, भारताच्या अतिपूर्वेकडील व पश्चिमेकडील राज्यात 1 तास व 56 मिनिटे इतका फरक आहे. पुढचा प्रश्न, अहमदनगर व जळगाव ही 2 जिल्हे खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात येतात? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नाशिक. तर मित्रांनो, अहमदनगर व जळगाव ही 2 जिल्हे नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येतात.